YTA काय करतं मुलांच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी, YTA गिव्स देम प्लॅटफॉर्म. वी डोंट बिलीव्ह की SSBची कोचिंग 15 दिवसात होते, हे सत्य आहे. ठीक आहे, तर वी गिव्ह देम प्लॅटफॉर्म. म्हणजे काय, देर आर 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज, 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत. ते ज्या मुलामध्ये असला तो मुलगा युजली सिलेक्ट होतो. मग ते जर नसल्या तर तो मुलगा डिझर्व करत नाही का सिलेक्शन, असं नाहीये. असं नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यात जर त्या नसल्या तर त्याला डेव्हलप करण्यासाठी आपण प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे. ते प्लॅटफॉर्म YTA देतं. मग कसं देतं, जसे मुलं आत येतात हे ना, मुलं आल्या आल्या त्यांच्या ॲडव्हेंचरस ट्रेक्स होतात. मुलं आल्या आल्या जसं कमांडंट सर होते, कमांडंट सर त्यांच्या असेंब्लीज घेतात, 1000 मुलांसमोर त्यांना ते स्पीचेस द्यायला लावतात, लेक्चरेटच्या प्रॅक्टिस करून घेतात. ठीक आहे. त्यानंतर ॲगॉन नावाची एक आमची कॉम्पिटिशन आहे. इट्स अ मेगा स्पोर्ट्स कॉम्पिटिशन. फार मोठं बजेट असतं तिचं. यामध्ये 8 बटाने एक दुसऱ्यांसोबत 14-15 स्पोर्ट्ससाठी कम्पीट करतात. त्यातनं त्यांचं कॉम्पिटिटिव्ह स्पीड बाहेर निघतं. ठीक आहे. त्यांची मेंटल स्ट्रेंथनिंग आम्ही करून घेतो. ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज दिल्यामुळे मुलांना प्लॅटफॉर्म भेटतो ज्यातनं ते OLQs डेव्हलप करू शकतात. तर YTA स्पेशल यामुळेच आहे, बिकॉज पहिले तर मला माहिती आहे व्हॉट फेल्युअर इज, अँड सेकंड मी त्यासाठीच इंट्रोस्पेक्ट पण केलंय. त्यामुळे आय टेक प्राईड इन टेलिंग यू की माझ्या इथनं ज्यांची इंग्लिश आहे ते तर मुलं सिलेक्ट झालेच आहेत, पण ज्यांची इंग्लिश ॲव्हरेज आहे किंवा ॲव्हरेज मुलं पण माझ्या इथनं ND मध्ये सिलेक्ट झाले.